सर्वसामान्य जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने आपल्या वर्षाचं कसं आर्थिक नियोजन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आणि कर्ज घेण्याच्या अगोदर अशा कोणत्या 3 प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे जेणेकरून ते कर्जाच्या ओझ्यामध्ये तो दबणार नाही आणि त्याचं नुकसान होणार? सध्या भारतामध्ये इथेनॉलचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून इथेनॉलचं काय महत्त्व आहे आणि तो शेतकऱ्याला इथेनॉल फायद्याचा आहे की नाही? सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कशी बचत केली पाहिजे, कशी गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या संकटाच्या काळामध्ये त्याला असं कर्ज घेण्याची अशी कोणती गरज पडणार नाही. अशी कोणती बचत आणि गुंतवणूक त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना सल्ला द्या? तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना सर्वात जास्त फसवणारं कोण आहे? म्हणजे बनावट बियाणे आहे, बनावट औषधी आहे, की चुकीच्या सल्ल्याने शेतकरी फसत आहे? हे तिन्ही घटक जे सांगितले ते घटक शेतकऱ्याला एक समन्वयकच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला तिघाही जणांजवळ जावं लागते. नाही गेलं तर जमणार नाही, पण जावं लागते. पण हे तिन्ही घटक शेतकऱ्याला निस्वार्थपणानं काम करत नाहीत. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जामध्ये ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न राहते. या गोष्टीसाठी शेतकऱ्यानं या तिघापासून, माझ्या मताने तरी पण, या तिघापासून खूप म्हणजे विचारपूर्वक संबंध ठेवले किंवा व्यवहार केला किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला तर चांगलं होईल. कारण कसं आहे, हे बियाण्याच्या संदर्भात धरलं तर बियाणं हे 100% खात्रीलायक असतेच किंवा ते जे सांगतात त्याप्रमाणे त्याचं उत्पन्न मिळते, हे आतापर्यंत कोण्या कंपनीने सिद्ध केलेलं नाही. अच्छा. आणि जे कृषी विद्यापीठ किंवा कृषी शास्त्रज्ञ सांगतात की शेतकऱ्याला आपलं बियाणं आपणच निर्माण करावं, त्यामुळं माझं तरी या गोष्टीला पूर्णपणे सहमत आहे की शेतकऱ्यानं जितकं जमेल तितकं आपलं संकरित बियाणं सोडून जेवढं जे बियाणं होते ते बियाणं आपण स्वतःच निर्माण करावं. म्हणजे त्याच्यासाठी स्वतः आपण जपून ठेवावं, त्याचा अभ्यास आपण करावा आणि अनुभवातून ते आपोआप शेतकरी शिकतातच. दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की खत. खताच्या संदर्भात तर मी पूर्णपणे विरोध सांगेल की आजच्या घडीला देशात जेवढ्या खताच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यापैकी फक्त बोटावर मोजण्या एवढ्या म्हणजे कंपन्या विश्वासाच्या आहेत. अच्छा. 4-5च कंपन्या विश्वासाच्या आहेत माझ्या अनुभवानुसार. आणि एवढ्या कंपन्या शेतकऱ्याला खत पुरवू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यानं स्वतःच अभ्यासू बनणं महत्वाचं आहे. मी तर 100% सांगतोय, जर 100 कंपन्या असतील त्याच्यातल्या फक्त 5-6 कंपन्या अशा असतील की त्याच्यामध्ये विश्वासानं शेतकरी खत त्याचं वापरू शकेल. हा सर्व काळा बाजार आहे. अच्छा. दुसरी गोष्ट औषधाच्या बाबतीत कीटकनाशक आहेत. कीटकनाशकाच्या जाहिरात येतात की हे कीटकनाशक मारलं म्हणजे हे कीटक मरतात किंवा याचं उत्पन्न असं वाढते. वेगवेगळ्या जाहिराती वेगवेगळे सांगतात की 25 क्विंटल उत्पन्न होते, 40 क्विंटल उत्पन्न होते. पण आजच्या घडीला शेतकऱ्याची खरंच परिस्थिती पाहिली तर 5-6 पोते 5-6 क्विंटलाच्या वर कोणत्याच पिकामध्ये शेतकरी जाईन झालाय. त्याचं कारण हे आहे तसं शास्त्र सांगते त्या पद्धतीनं शेतकरी वापरत नाही, कदाचित असंही होऊ शकते. आणि दुसरं एक आहे सांगायसारखं की जोपर्यंत तुमची जमीन सुपीक राहणार नाही तोपर्यंत ह्या 2 गोष्टी म्हणजे बियाणं आणि खत ह्या दोन्ही गोष्टी काहीही काम करणार नाहीत. त्यामुळं पहिल्यांदा आपणाला आपली जमीन सुधारणं महत्वाचं आहे. बरोबर. जमीन सुपीकता कशी टिकवता येईल, जमिनीचं पोत वाया दाणा कशी जाणार नाही म्हणजे ते टिकून राहील, या पद्धतीनं आपल्याला त्या शेतीकडे जमिनीकडे पाहावं लागेल. आणि ह्या गोष्टीची माहिती नसताना हे जे आहेत बियाणेवाले खतवाले सांगतात की आमचं खत वापरलं, आमचं बियाणं वापरलं तर एवढं क्विंटल उत्पन्न होते, तेवढं. त्यांना त्या पाण्याचं तिथल्या जमिनीत कशा पद्धतीचं पाणी आहे, क्षारयुक्त आहे की काय आहे तिचं काही ज्ञान नसते, माहीत नसते. त्यांना फक्त माल विकायचा राहते. आणि दुसरा आहे चुकीची सल्ला. हे जे चुकीची सल्ला आहे, आता तंत्रज्ञान खूप समोर गेलेलं आहे. प्रत्येकाकडे, शेतकऱ्याकडे, मजुराकडे, सर्वाकडे मोबाईल आहे. बरोबर. चुकीचे ज्ञान सांगतात. कुठलं तरी दुसऱ्याच पिकाचं दाखवून
याच्या माध्यमातनं 100 दाण्याची गव्हाची ओंबी, 50, हो. 60, 70 दाण्याची ओंबी शेतकरी आकर्षित होते करेक्ट. आणि चुकीनं त्याला आकर्षित झाल्यामुळे ते विकत घेते, पण प्रत्यक्ष ज्यावेळेस पाहते ती मागचीच परिस्थिती, तशीच परिस्थिती होते. त्यामुळे माझं तरी स्पष्ट मत आहे, की हे जे सर्व तंत्रज्ञान घेतोय आपण शेतकऱ्याला, हे शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र जवळच्या केव्हीकेकडनं किंवा एखाद्या कृषी शास्त्रज्ञाकडनं किंवा एखाद्या कृषी अधिकाऱ्याकडनं, एवढंच नाही झालं तर आपल्या शेजारचा एखादा प्रगतशील शेतकरी असेल त्या शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष पाहूनच त्या गोष्टीकडे लक्ष द्या. नाहीतर मी सांगतोय जे शेतकरी भाषेत, आज तुम्ही जो खत आणि बियाण्याविषयी प्रश्न केलाय, तर खताच्या पोत्यात मातीच आहे अच्छा. आणि औषधाच्या बाटलीमध्ये नुसतं पाणी आहे. हो. सांगते त्याप्रमाणे किंवा वापरल्यावरही त्याचा फायदा होईल याची कोणीही खात्री देत नाही. त्यामुळे शेतकरी नाही का अडचणीतच येते आणि म्हणूनच मी अगोदरच सांगितलं की हे तिन्ही घटक जे तुम्ही जे खत विक्रेते, बियाणे विक्रेते आणि हे प्रसिद्धी करणारे जे प्रसारक आहेत, हे तिघही जण शेतकऱ्याला कर्जाकडे ढकलतात. अच्छा. निव्वळ कर्जाकडे ढकलतात. त्यांना फक्त आपल्या जवळची वस्तू विकायची एवढंच त्यांना माहित आहे. ते उत्पन्न कसं होते, काय होते हे खात्रीनं कोणती कंपनी असेल तर त्या कंपनीनं माझ्यासमोर यावं आणि माझ्यासमोर मी त्यांना दाखवतो. मी माझं शेत देतोय आणि सांगतोय की तुम्ही हे तुमचं वापरा आणि मला उत्पन्न द्या. काढून दाखवा. हे तंत्रज्ञान जोपर्यंत शेतकऱ्याला विश्वासाचं मिळणार नाही, तोपर्यंत ह्या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याला कर्जबाजारीच करतील असं मला वाटतं. आपण पाहतो महिलांशिवाय शेतीची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना जशी ओळख मिळते तशा प्रकारची ओळख महिला शेतकऱ्यांना मिळत नाही. तसा सन्मान सुद्धा मिळत नाही. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच काही शेतकरी असतील ज्या स्वतः शेती करत आहेत, शेती व्यवसायात त्या निपुण आहेत, तरी सुद्धा त्यांना ओळख मिळायला पाहिजे, जसा सन्मान मिळाला पाहिजे तसं मिळत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जगामध्ये किंवा पृथ्वीवरचा जर विचार केला सर्वच शेतकऱ्याचाच नाही कुठेही, तर महिलेशिवाय कोणतीच प्रगती नाही हे मी सांगतोय. एक आपली संस्कृती होती की महिलेला फक्त नावासाठी ठेवायचं आणि जर इतिहासही पाहिला किंवा आजच्याही घडीला पाहिलं तर महिलेचे इतिहास खूप मोठमोठाले आहेत. आणि शेतीच्या संदर्भात जर विचार केला तर महिलेचा शेतीमध्ये जवळपास 70% आजच्या घडीला सहभाग आहे. 70%. अच्छा. तुम्ही बसमध्ये किंवा कुठे प्रवासाला जा, शेतामध्ये एक नजर टाका की शेतामध्ये महिलेची संख्या किती दिसते आणि पुरुष किती दिसतात. शेताची सर्व काही निंदण किंवा काही कोणत्याही गोष्टी जर करत असतील तर त्यामध्ये फक्त एकच पुरुष राहते 50 बायाच्या मागे. खरंच. तुम्ही बारीक निरीक्षण करून पहा. करेक्ट. मला सांगा, काबाड कष्ट महिला करते, त्याच हातानं तुम्हाला कष्ट करते, तुम्हाला भाकरी करून जगवते. पण अर्थशास्त्राचा ज्यावेळेस हिशोब येते किंवा वेळ येते त्यावेळेस पेन मात्र पुरुष घेते चेकवर सही करायसाठी. हो. बरोबर. महिलेच्या हातात त्या गोष्टी नाही आहेत. पण महिलेचा एक गुण तुम्ही अजून शिकायला पाहिजे की तिच्या हातात पैसा नसताना, काही नसताना ती महिला सर्व पैसा उतरंडीमध्ये जमा करून ठेवते, बचत करून ठेवते. करेक्ट. तुम्ही पाहिलं असेल नोटाबंदीच्या काळामध्ये सर्वात जास्त जर पैसा निघाला असेल तर महिलेजवळ निघाला. बरोबर. महिलेनं कुठं कुठं पैसा ठेवला होता, 500च्या नोटा, 200च्या नोटा. तिच्या हातात 500ची 200ची नोट गेली तर ते मोडत नाही, ती जमा करून ठेवते. हे पुरुषानं शिकायला पाहिजे आणि हे पुरुषानं शिकलं तरच आजच्या भविष्याचं स्वप्न चांगलं राहील. आणि माझं तरी वाटते मी कोणाचा मोठेपणा किंवा कोणाची प्रसिद्धी नाही करत. हे आपल्या मुख्यमंत्र्यांना ओळखलं असं मला वाटतं, देवाभाऊ. म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीला जास्त प्राधान्य दिले. लाडक्या बहिणीसाठी एक मोठा सिद्धांत आहे आणि प्रयोग केलेला आहे. हे किंवा लोक त्याचा गैरफायदा करायला की हे राजकारणासाठी किंवा याच्यासाठी नाही. मी ठामपणे सांगतोय या लाडक्या बहिणीच्या पैशामध्ये त्या महिलेनं पूर्ण पैसा संसारासाठी लावलेला आहे. आणि देवाभाऊनं आता अजूनही शेतकरी महिला हे उपाधी देण्याचं ठरवलंय. अच्छा.
म्हणजे पहिलं काहीच नव्हतं त्या शेतकरीला. महिला म्हणजे महिला, त्या शेतकऱ्याची बायको म्हणजे ते मालकीण. मराठी भाषेत सांगायचं आपल्या विदर्भी भाषेमध्ये. पण आज ती महिला शेतकरी महिला म्हणून ओळखल्या जाणार आहे. अच्छा, वा. आणि खांद्याला खांदा लावून त्या शेतकऱ्यासोबत तिचा सर्व मान-सन्मान होण्याचे म्हणजे कृती रचना तयार होत आहे, की शेतकरी महिला नुसती शेतकरी महिलाच राहणार नाही. तिला तिचे पूरक उद्योग, तिला तिचं काही शेतामध्ये काम करायची व्यवसाय, हे या साऱ्या गोष्टीकडे आता शासनाचं लक्ष जास्त प्रमाणात वेधलेलं आहे. देशाचे पंतप्रधान मोदी ज्यावेळेस पहिल्या वेळेस पंतप्रधान झाले, तर त्यांनी त्यावेळेस पहिल्यांदा हातामध्ये काम घेतलं होतं, की प्रत्येक महिलेला बँकेत जाऊन बँकेचं खातं काढायला सांगितलं होतं ₹1 बरोबर. आणि ₹1 पहिलं तर महिलेला बँक काय, पोस्ट ऑफिस काय काहीच माहीत नव्हतं. करेक्ट. सहज पिशवीमध्ये किंवा टोपल्यामध्ये इळे घ्यायचे, शेतात जायचं, काम करायचं, भाकरी थापायच्या. पण त्याचे 10 वर्षात काय परिणाम झाले? आज महिला बँकेत चालली, स्वतः विड्रॉल करायली, स्वतः पैसे जमा करायली, स्वतः तिच्या पैशात सर्व पैसा जमा व्हायला, विकास व्हायला किंवा कोणती पारदर्शकता याला थोडीशी वेळ लागणार. आणि हे 10 वर्षाच्या अगोदर घेतलेले प्रश्न आज निर्माण झालेले आहेत. चित्र त्यावेळेचं होतं, पण आज ते चित्र सर्वांच्या समोर आलेलं आहे. पण याला विरोध होते, लाडक्या बहिणीचा, याचा, त्याचा. त्या गोष्टीशी आपल्याला बोलायचं नाही. शासनाचा राष्ट्रमाता जिजाऊ कृषीभूषण पुरस्कार शेतकऱ्याला, जो महिला शेतीमध्ये राबते चांगल्या पद्धतीनं, तिनं काही पारदर्शकता किंवा काही चांगल्या पद्धतीचं काम केलं, तर हे जिजाऊ मातेच्या नावानं महाराष्ट्र सरकार आपल्याला सन्मान देते त्या माऊलीला. अजून याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? खरंच. म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजाच्या आईच्या बरोबरचा सन्मान मिळतोय आणि त्या पद्धतीनं काम करायची स्पर्धा शासन निर्माण करते. पण आपण पुरुष वर्ग त्या महिलेकडे त्या दृष्टीनं पाहत नाही. या गोष्टीचा मला तरी स्वतः खेद वाटतंय. सध्या भारतामध्ये इथेनॉलचा मुद्दा गाजत आहे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून इथेनॉलचं काय महत्त्व आहे आणि तो शेतकऱ्याला इथेनॉल फायद्याचा आहे की नाही? पहिलीच आपण कोरडवाहू शेती करतोय. काही प्रमाणात ओलिताचं प्रमाण आहे आपल्या विदर्भातला विचार करू आपण. कोरडवाहू शेतीमध्ये ज्वारी, मका किंवा इतर पिकाच्या निविष्ठा जे फेकून देतो आपण, जशा कापसाच्या, तोरीच्या किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या, ज्या गोष्टीतून अल्कोहोल मिळू शकते, अशा जे काही घटक आहेत, म्हणजे निविष्ठा आपण जे फेकून देतो, विनाकारण शेतामध्ये फेकून देतो किंवा जाळतोय. आणि ऊसामधून सर्वात जास्त अल्कोहोल मिळते, त्याच्या पाल्यापाचोळ्यापासून मिळते, त्याच्या मळीपासून मिळते. त्याच्यातला ऊसातली मळी अगोदर काही मीठभट्ट्यासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी ते वापरायचे रसायन, पण आता त्यापासून बी इथेनॉल बनवून राहिलं आहे. आणि शेतकरी शेतातला पालापाचोळा म्हणजे जाळून टाकायचे ऊसाचा, त्यापासूनही इथेनॉल बनायला. तर मला हे एकच म्हणायचं आहे की E20 जर इथेनॉल आता 20% वापरायलो आपण, म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल, आणि त्या पद्धतीचं तंत्रज्ञानानुसार वाहनं सुद्धा शासनानं म्हणजे तंत्रज्ञानाने निर्माण केले आहे, किंवा एवढं इथेनॉल वापरलं तर त्या इंजिनला कशाही पद्धतीचा धोका होत नाही, आणि झालाय तरी फारसा कमी खर्चामध्ये. जे आपण पेट्रोलला, इंधनाला खर्च करतो त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणात होते. आता हे विरोधक किंवा इतर अविचारी लोक म्हणाले की इंधन खराब होते इथेनॉलमुळं, किंवा त्या इथेनॉलचा पैसा शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. पण शेतकऱ्याच्या या स्मार्ट सिटीच्या धोरणामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इथेनॉल तयार करायचे प्लांट निर्माण करायची शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जे कच्चा माल आहे आपला, म्हणजे जे निविष्ठा आपण फेकून देणार आहोत या 20 वर्षात, पुढच्या येणाऱ्या, आपण 46चा विचार करायला होता, तर हे या कच्चा माल फार कमी अंतरावर नेऊन त्याच्यापासून इथेनॉल तयार करायचं धोरण शासनाचं आहे, केंद्र सरकारचं, या स्मार्ट सिटीमध्ये. तंत्रज्ञानाच्या अभ्यासानुसार जर विचार केला तर नुकसान व्हायला कोणाचं, हे जे रिकामे हात आहेत, ज्याला रिकामं अन्नधान्य मिळते. समजा आता साधारण आमचं उमरखेड, महागाव, पुसद किंवा त्या मराठवाड्याच्या काही भागाचा जर विचार केला तर आमच्या इथे जवळपास 15-16 सहकारी साखर कारखाने आहेत. आणि असे सहकारी साखर कारखाने प्रत्येक ठिकाणी जर झाले तर प्रश्न निर्माण होणार आहे शासनासमोर की अन्नधान्य पिकवणारा शेतकरी कमी होईल, म्हणजे इथेनॉलच पिकवणारा शेतकरी होईल. पुन्हा अन्नाचा आणि इंधनाचं युद्ध लागेल.
करेक्ट आहे. मग असं युद्ध लागू नये म्हणून या स्मार्ट शेतीमध्ये भारत सरकारनं अगोदरच त्या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे की ज्या गोष्टी भाकरी बनवणाऱ्या आहेत, म्हणजे मानवाचं अन्न बनवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून इथेनॉल बनवण्यात येणार नाही. जे गोष्टी आपण फेकून देणारे आहोत त्या गोष्टीपासून इथेनॉल तयार होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हम्म. आणि आधुनिक तंत्रज्ञान खरंच भारतीय शेती बदलू शकते का? म्हणजे भारतीय शेतीचा विकास होऊ शकते का? शेतकऱ्याच्या हातामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञान हातामध्ये येणार आहे शेतकऱ्याच्या. म्हणजे शेतकऱ्यालाच आपल्या मोबाईलवर कळणार आहे की आपल्याला काय करायला पाहिजे तर काय केल्यानं काय होते. दुसरी गोष्ट, म्हणजे येणाऱ्या 20 वर्षात देशाला जगाला सर्वात मोठा प्रश्न भेडसावणार आहे पाण्याचा. करेक्ट आहे. आणि या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा हिशोब ठेवणारा ही AI तंत्रज्ञान कार्य करणार. म्हणजे तुमच्या शेताला त्या पिकाच्या बुडाला किती थेंब पाणी पडलं म्हणजे ते पीक तेवढं झाड आपल्याला आपलं सुरक्षित राहू शकेल. म्हणजे एक प्रकारचा आपला पुस्तकाचा बँक मॅनेजर. येणाऱ्या 20 वर्षात जगातली बाजारपेठ किंवा देशातली बाजारपेठ शेतकऱ्याला सर्व मोकळ्या राहतील आणि ते सांगेल तुम्हाला तुमचा मोबाईल AI तंत्रज्ञान की आज मुंबईला तुमच्या मालाला एवढा एवढा भाव आहे किंवा पुण्याला तुमच्या मालाला एवढा एवढा भाव आहे आणि हे व्यापारी घेण्यासाठी तयार आहेत, कंपन्या घेण्यासाठी तयार आहेत, तुम्ही तिथं नेऊन पोहोचवा. म्हणजे मधला तुमचा जे दलाल आहे ना ते दलाल खतम होणार आहे. आणि जोपर्यंत दलाल खतम होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा पैसा सरळ सरळ हातात येणार नाही. हे सरकारचं धोरण आहे आणि सरकार त्या बाजूनं चाललंय हे स्पष्ट दिसते मला माझ्या अभ्यासातून तरी. अच्छा. पण आता कसं आहे, राजकारण थोडंसं वेगळं राहते, विचार लोकांचे वेगळे राहतात. शेती न करणारे शेतीवर बोलतात की शेतावर जे आज जी सर्वात जास्त मजुराची संख्या, मजुरामुळे जे शेतकरी निराश झालेले आहे, म्हणतात की सरकार याला फुकट वाटायला म्हणून मजूर काम करा झाला. करेक्ट. किंवा आमचा माल स्वस्तात चालला आणि त्यांची काम करायची किंमत वाढायली. ही जी शेतकऱ्याची मानसिकता आहे ना हे गणितच सुटणार. आता शेतकऱ्याला मजुराची 10 वर्षात बिलकुल गरजच भासणार नाही. फार कमी मजूर शेतीवर काम करायसाठी लागतील या AI तंत्रज्ञानामुळे. की ही AI तंत्रज्ञान जर आणलंय शासनानं, तर शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की पुन्हा या आधुनिक तंत्रज्ञानात किंवा AI तंत्रज्ञानात शेतकरी कर्जबाजारी झाला नाही पाहिजे. जे तरुण वर्ग आहे, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जे तरुण आहे आणि त्याला शेतीत उतरायचं आहे, तर त्यांना पहिल्या वर्षात कोणत्या चुका टाळल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी तर या मताचा आहे की तरुणानं शेतीमध्ये 100% उतरावंच. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आहे. शेती व्यवसाय हे धोकादायक मुळातच नाही आहे, हे मी ठामपणे सांगतो. पण ते वैचारिक पद्धतीनं आणि तंत्रज्ञानानं अनुभवातून केली तर ते बिलकुल यशस्वी आहे. आता शेती जर कोणती गोष्ट आपण जर बिनडोक विचारानं केली तर ते धोकादायक होणारच ना. तुम्हाला एखाद्या वाहनाचं शिक्षण नाही, तुम्ही वाहन चालवायले, तर ते अपघात होणारच. मग हा युवक आहे, आता युवकाच्या संदर्भात तर शिकलेल्या मुलांनी शेती करायचं जर ठरवलं तर अजून शेती चांगल्या पद्धतीनं भविष्यात, हे जे 20 वर्षाचा तुम्हाला कालखंड सांगायलो ना, या शेतीला असेच युवकाची गरज आहे जे स्मार्ट शेती म्हणतात. म्हणजे मोदी सरकारचं जे वैचारिक क्षमता आहे की शेतकरी हा स्मार्ट शेतकरी झाला पाहिजे. या स्मार्ट शेतीमध्ये शिकलेल्या मुलाचीच गरज आहे आणि शिकलेल्या पिढीनं शेतामध्ये उतरावं शेतीसाठी असं मला वाटतं. पण एकदम शेतीमध्ये उतरताना त्या युवकांनी एक लक्षामध्ये घ्यावं की मी
MBA झालो किंवा मी अमुक अमुक शेतीची डिग्री घेतली म्हणजे मी खरा शेतकरी झालो. हे जे अहंकारपणा आहे ते शिकलेल्या माणसाजवळचा, हा अहंकारपणा थोडासा बाजूला ठेवावा आणि ठेवणं गरजेचं आहे. कारण मी सांगतोय अनुभवातून, हे जे पिकतंय ना अन्नधान्य, हे डिग्रीतून नाही पिकत. त्या डिग्रीच्या कागदावर नाही पिकत. हे पिकवावं लागते मातीमध्येच. आणि ते कसं पिकवायचं हे अनुभव फक्त शेतकऱ्याला आहेत. बरोबर. त्या डिग्रीला नाही. मी डिग्रीला लहान समजत नाही आणि डिग्रीला मोठंही समजत नाही. पण हे अनुभव आहेत फक्त शेतकऱ्याजवळ. शेतकरी हा एकमेव घटक असा आहे की तो मातीतून पीक उगवू शकतो. डिग्रीवाला नाही उगवू शकत. डिग्रीवाला सांगू शकेल की बा असं तास काढ, असं पेर, असं कर, तसं कर, हे मार्गदर्शन करू शकेल. मग त्यासाठी माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा युवकांनी शेतीत उतरताना 1-2 वर्ष शेतावर राबावं. मातीतून पीक कसं निघते हे अगोदर पाहावं. युवकांनी आपल्या बापासोबत किंवा शेजाऱ्या शेतकऱ्यासोबत 2 वर्ष कष्ट करावं. मग ते शेतीतला असो, पूरक उद्योगाचा असो, गाई म्हशी चारण्याचा असो की शेळी पाळण्याचा असो, अनुभव घेतल्याशिवाय तुमच्या डिग्रीला किंमत येणार नाही. की तुम्ही शिकलेले आहात. तुमच्या बापाने, तुमच्या घरच्या माणसाने ते अज्ञान असल्यामुळे त्यांनी दलालाच्या मार्फत माल विकला. करेक्ट. ते कर्जबाजारी झाले. तुम्ही तशी चूक करू नका. तुम्ही शेतीत शिरले तर तुम्ही तुमचे या AI च्या माध्यमातून, WhatsAppच्या माध्यमातून, इतर कोण्या प्रसार माध्यम म्हणजे तुम्ही शिकले असाल, डिग्री कोणती असेल त्या डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे ग्राहक निर्माण करा आणि दलालाला बाजूला ठेवून तुमच्या शेतात पिकवलेला माल विकायचं शिका तुम्ही. हे युवकानं जर शिकलं ना तर तो युवक नोकरीच्या मागे पळणारच नाही. करेक्ट आहे. की बाप तुमचा अन्न उत्पादक होता म्हणजे पीक उत्पादक होता. तुम्ही आता पीक उत्पादक बनू नका, तुम्ही अन्न निर्माता बना. आणि अन्न निर्माता तुम्ही बनल्यावर तुमच्याजवळ रोज पैसा यायला सुरुवात होईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कशी बचत केली पाहिजे, कशी गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या संकटाच्या काळामध्ये त्याला असं कर्ज घेण्याची अशी कोणती गरज पडणार नाही, अशी कोणती बचत आणि गुंतवणूक त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना सल्ला द्याल? तसं पाहिलं तर शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातून दरवर्षीच बचत करणं खूप महत्त्वाचं आहे. आता ते बचत पहिल्या पारंपरिक शेतीचं उदाहरण घ्यायचं झालं तर पहिल्या बँका नव्हत्या. पैसा डायरेक्टली घरच्या माऊलीच्या हातात जात होता. करेक्ट. आणि माऊली ती पैसा जपून ठेवायची. आज आपल्याकडे बँका आहेत, आपल्याकडे शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, गावात प्रत्येक गावात शेतकरी बचत गट आहेत, प्रोड्युसर कंपन्या निर्माण झालेल्या आहेत. ह्या साऱ्या गोष्टी जर विचार केला तर यातूनही आपल्याला आपल्या पैशाची हमी देणारे कोणते क्षेत्र आहे यावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. एक पहिलं आहे की पोस्टामधली FD म्हणजे वार्षिक बचत. दुसरं आहे किसान विकास पत्र जे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये शेतकऱ्यासाठी आहे. आणि तिसरी बचत आहे शेतकऱ्यांनी सोनं, नाणं किंवा स्थावर मालमत्ता जशी जमेल आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार त्या क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी. आणि अजून एक चौथी गोष्ट म्हणा जमेल की आपल्या शेतीच्या शिक्षणामध्ये म्हणजे शेतीचं शिक्षण उपलब्ध होण्यासाठी आपण जे बचत करणार आहोत ती बचत, ज्याच्यामध्ये पशुधन असेल किंवा एखादं वाहन घ्यायचं असेल, ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आपल्याला येते त्या गोष्टी घ्यायच्या असतील यासाठी आपण बचत करावी. हे जर आपण केलं तर आपल्याला भविष्यात कर्ज काढायची वेळ येणार नाही. सर्वसामान्य जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने आपल्या वर्षाचं कसं आर्थिक नियोजन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आणि कर्ज घेण्याच्या अगोदर अशा कोणत्या 3 प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे जेणेकरून ते कर्जाच्या ओझ्यामध्ये तो दबणार नाही आणि त्याचं नुकसान होणार? हा प्रश्न कर्ज घेणाऱ्यानेही
करायला पाहिजेत आणि हा प्रश्न कर्ज देणाऱ्याने सुद्धा शोधायला पाहिजे, अच्छा. असं माझं मत आहे. बरं, खरं पाहिलं तर आपली शेती, मी अगोदर सांगितले की आपली ही शेती लेकरूवाळी शेती सारखी असायला पाहिजेत आणि आपल्या शेतीला लागणारा खर्चाचा डब्बा म्हणजे काय खर्च लागणार आहे आपल्या शेतीला, किती खर्च लागणार आहे, हे खर्च फक्त शेतकऱ्यालाच माहीत असायला पाहिजेत असं नाही. आपल्या शेतीला काय खर्च लागणार आहे, किती लागणार आहे, ह्या साऱ्या गोष्टीची उलाढाल आपल्या घरच्या महिलेला सुद्धा माहीत असायला पाहिजे. करेक्ट. नाही तर मीच जायचं, मीच औषध आणायचं, मीच बियाणं आणायचं, मीच पेरायचं, हे दिवस आता राहिले नाहीत. आणि बरोबर. या विचारामध्ये त्या शेतामध्ये लक्ष्मी नांदत नाही, हे माझं मत आहे. पहिले शेतकऱ्याला माहीत नसायचं की आपल्या घरात कोणतं बियाणं आहे, पण ती माऊली ते बियाणं बरोबर आपल्या घरामध्ये पुढच्या वर्षासाठी जपून ठेवायची. ही पारंपरिक शेतीची पद्धत आहे. ही या पद्धतीला उजाळा देण्यासाठीच सरकारला उशिरा का होईना की महिलेला प्राधान्य देण्यासाठी महिलेला समोर करत आहे. तर आपल्याला पहिली गोष्ट आहे, आपल्या शेतीला काय खर्च आहे, वर्षभर काय खर्च लागणार आहे, त्या खर्चात आपल्याला बियाणं किती लागणार, आपल्याला खत किती लागणार, आपल्याला आपल्या शेतीसाठी इंधन ऊर्जा किती लागणार, मजुराला खर्च किती लागणार, ह्या गोष्टी शेतीच्या संदर्भात झाल्या. दुसऱ्या गोष्टी, आपल्याला आपल्या घरासाठी किती खर्च लागणार, म्हणजे संसार चालवण्यासाठी काय खर्च येणार आहे बारमाही, त्याच्यात किराणा कपडे, इतर काही आपल्या घराच्या काही सामाजिक समारंभासाठी काय खर्च येणार आहे. तिसरी गोष्ट, आपल्या मुलाचे शिक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आपल्या आरोग्यासाठी किंवा आकस्मिक आपल्यावर येणाऱ्या कोणत्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आपणाला आपल्या डब्यात किती शिल्लक आहे आणि किती शिल्लक ठेवावं लागेल, ह्या गोष्टीचं नियोजन आपल्याला अगोदर लावावं लागणार आहे. बरेच शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. या बाबतीचं त्यांच्याकडे नियोजनच नसते. पेरणीपर्यंत नियोजन, बियाणं आणलं, खत मातीत टाकलं, झालं. मग फवारणीच्या औषधाची फवारणीच्या वेळेस, काढणीच्या वेळेस काढणीचं नियोजन, मग केव्हा असते केव्हा नसते, मग एखादा आकस्मिक घटना घडते किंवा एखादा आकस्मिक संकट येते किंवा मुलाच्या शाळेची फी भरण्याची वेळ येते, अशा वेळेस तो शेतकरी अडचणीत सापडतो. मग घरामध्ये त्या गोष्टीचा वादविवाद होऊन किंवा इतर गोष्टीला होऊन त्याच्यावर मानसिक त्रास निर्माण होते आणि मग त्याची मानसिक म्हणजे चांगले विचार करण्याची जी क्षमता किंवा वैचारिक बुद्धिमत्ता असते ती नष्ट होते. शेतीचं आणि घर संसाराचं ज्याच्याकडे नियोजन नसेल तो 100% कर्जामध्ये बुडणार आहे. नुसतं कर्ज घ्यायचं आणि कर्जमाफीसाठी आंदोलन करायचं. आता हे दिवस गेले, हे दिवस आता खूप फार कमी वेळेत हे दिवस संपणार आहेत. म्हणजे हे शेवटची, माझ्या तरी म्हणजे अभ्यासातून सांगतो, हे जी कर्जमाफी झाली ना आताची, ही शेवटची कर्जमाफी असेल. अच्छा. ही याच्यानंतर कर्जमाफी हे होणारच नाही आणि कोणतंही अर्थशास्त्र देऊ शकणार नाही. हे जे झालेली कर्जमाफी आहे खूप अभ्यासपूर्वक झालेली आहे आणि अभ्यासातून झालेली आहे. याच्यात किती ताणाताणी, किती उडाउडी काय होते ते त्या अर्थशास्त्राला माहीत. आपण तेवढे मोठे बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञ नाहीये. आपण घेतलेलं कर्ज आपण किती कमी वेळेत फेडू. जितक्या कमी वेळात तुम्ही कर्ज फेडसाल तितकं तुमचा विकास. कर्ज घेणं चुकीचं नाही. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की कर्ज हे शेतीला पूरक खतासारखं आहे, रासायनिक खतासारखं. ते जास्त जर झालं तर जसं पीक जाळते ना तसं शेतकऱ्याला जाळते. आज अशी कोणती पिके आहेत जे शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे किंवा त्या पिकाद्वारे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, आणि अशी कोणती पिकं आहेत की ज्या पिकातून त्यांना सावध राहिलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यात नुकसान होणार नाही, असे कोणते पिके असं तुम्हाला वाटतं? आजची शेती आहे तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणारी, आणि कोणते पिकं आपल्याला फायदा देतील, कोणते नुकसान करतील, हे साऱ्या गोष्टी शेतकऱ्याच्या वैचारिक क्षमतेवर अवलंबून आहेत. अच्छा. आता तुमच्याकडे पाणीच नाही आणि तुम्ही केळी ऊस सारखे पीक घेतो म्हणलं तर जमेल का? नाही जमणार ना. नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपणाला, मी प्रत्येक वेळेस म्हणेल
की अन्न पिकवायचं की पैसा पिकवायचा, बरोबर. हा पहिला प्रश्न राहील माझा शेतकऱ्यासाठी, की हा विचार करावा शेतकऱ्यांनी हंगाम चालू होण्याच्या अगोदर किमान 1 महिना तरी अगोदर या गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष ठेवावं आणि घरच्या परिवारासोबत किंवा आपल्यासोबत जे काही मित्रमंडळी शेतकरी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्याला काय करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेतीमधून पैसाच मिळेल आणि खायापुरतं अन्न मिळेल. बरोबर. हा विचार जोपर्यंत शेतकऱ्यासमोर येणार नाही तोपर्यंत हे प्रश्न प्रश्नच राहतील. त्यामुळं शेतकऱ्यांनी अगोदर प्रोसेसिंग होणारे पिकं घ्यायला पाहिजेत. म्हणजे ज्या पिकापासून आपण आपल्या स्तरावर प्रक्रिया करून त्याचं अन्न निर्मिती करून विकू शकेल. म्हणजे आपण जे पिकवलेला माल आहे आपण जर ₹1 विकत असेल तर त्या ₹1चे ₹10 कसे होतील ह्या पिकाची निवड करावी. त्यामध्ये जसं हळद, फळपिके, ज्वारी, मका यासारखे पिकं आणि जे सधन शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्याकडे ओलिताचं प्रमाण आहे, ओलिता क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांनी निर्यात होणारी पिकं, अच्छा. म्हणजे फळपिके जसं ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा, फणस अशी पिकं घ्यायला पाहिजेत. आणि तिसरं आहे पशुपालन आणि त्यापासून होणारे प्रक्रिया उद्योग. हे पिकामध्येच येते बरं. अच्छा. म्हणजे आपण जर आपल्या शेतामध्ये गाई जनावरं जर पाळले तर हे आपला एक पूरक उद्योगच होते. शेतीसारखं त्याचं पिकासारखंच आपल्याला उत्पन्न मिळू शकते. ह्यावरही आपण विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट वाईट ठरणारे पीक, म्हणजे आता तुम्ही एक वाईट शब्द वापरला त्या प्रश्नामध्ये की कोणते पिकं वाईट आहेत. वाईट पिकं म्हणण्यापेक्षा ते पिकं शेतकऱ्याला कर्जबाजारी कसे करतील, म्हणजे ते वाईटच होतील. असे पिकं ज्या गोष्टीचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, सरळ गणित सांगतोय मी, उत्पन्न कमी होते आणि खर्च जास्त होते, हे सर्व पिकं वाईट. बरोबर. आणि इतकं करूनही तुम्ही खर्च करूनही जर उत्पन्न काढण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्ही त्या गोष्टीला किती वेळ देता हे महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे मी माझ्या उत्तरात शीत बी मेरी पट बी मेरी असं म्हणतोय मी. पण जास्त खर्च लावून जर उत्पन्न कमी निघत असेल आणि आपण कर्जबाजारी होत असेल तर त्या गोष्टीकडे आपण जाऊ नये. बरोबर. पण जास्त खर्च लावून उत्पन्न मिळत असेल आणि तुम्ही त्या गोष्टीला पूर्ण वेळ देत असाल तर हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण ह्या साऱ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहेत. वाईट कोणते पिकं आणि चुकीचे कोणते पिकं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही, पण आपल्या मानसिकतेला आहे. आपली तयारी जर चांगली असेल तर आपण मुगाची उडदाची डाळ बी तुम्हाला मगाशी सांगल्याप्रमाणे ₹150-200 किलो विकू शकतो. करेक्ट. त्यामुळे त्या पिकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपली कार्य करण्याची क्षमता किती आहे, आपण कशा पद्धतीने शेती करतोय या गोष्टीवर आपणच वाईट आहो की चांगले आहो किंवा उत्पादक बनणार आहो हे आपण ठरवायचं. या उत्तरावर मी आणखीन एक प्रश्न थोडासा त्यामध्ये ऍड करतो की शेतकऱ्यांना मग एकाच पीक पद्धतीवर अवलंबून राहायला पाहिजे की बहुपीक पद्धती त्याने स्वीकारली पाहिजे आणि का स्वीकारली पाहिजे? एकाच पिकावर शेतकऱ्याला अवलंबून राहणं आणि सर्कशीतल्या माणसानं एकाच दोरीवर सारे खेळ करणं हे जेवढे धोकादायक आहेत तेवढेच शेतकऱ्याची सुद्धा त्याच पद्धतीनं एका पिकावरचा धोका निर्माण होऊ शकते. जसं की सर्कशीत काम करताना त्याची जर दोरी तुटली तर त्याचा पूर्ण खेळ बंद. खरंच. आणि शेतकऱ्याचं पण तसंच होईल. एका पिकावर अवलंबून राहिला तर त्याला निसर्गाचा धोका, त्याला बाजारपेठेचा धोका आणि त्याची स्वतःची खालावलेली मानसिकता सर्वात मोठा धोका तो. कोरडवाहू शेतकरी एकाच पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळं त्यांना सर्वात मोठा धोका निसर्गाकडून होते, मग त्याची मानसिकता खालावते आणि मग ते शेवटच्या टोकाचा निर्णय का घेतात हा प्रश्न निर्माण होतो. मी सांगेल म्हणजे ग्रामीण भाषेतल्या किंवा शेतीच्या वंश परंपरेतल्या विषयावरून की शेती ही लेकूर वाळ्यासारखी असायला पाहिजे. अच्छा.
लेकूरवाळ्या बाईचा संसार कसा असते की तिच्या उतरडीमधल्या प्रत्येक मडक्यामध्ये थोडी तुरीची डाळ, थोडी मुगाची डाळ, थोड्या भाजल्या, थोडीशी बाजरी, म्हणजे तिला संसाराला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी हे तिच्या मडक्यातल्या 5 मडक्यामध्ये ठेवलेली असते आणि त्या मडक्यातलं अन्नधान्य हे तिला केव्हा कामा येते की जेव्हा आपल्या घरधण्याचा खिसा रिकामा झाला तेव्हा. मग शेती सुद्धा अशाच पद्धतीचं या शेतीचं नियोजन असायला पाहिजे की शेतीमध्ये सर्वच पिकं घेतले पाहिजे. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटना आहे आणि खरंच या शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लढत आहेत का, की केवळ राजकारणाचे ते साधन बनले आहेत? कारण आपण पाहतो बरेच काही जे शेतकऱ्यांची जी परिस्थिती वाईट झालेली आहे, जर का खरंच त्यांच्यासाठी त्या लढल्या असत्या तर ही दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची झाली नसते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वच संघटना वाईट आहेत किंवा सर्वच संघटना शेतकऱ्यासाठी देवदूत म्हणून आलेले आहेत असं मी स्पष्ट म्हणणार नाही. 70% संघटना मी बऱ्याच संघटनेसोबत केलंय, राहिलोय आणि भाजून निघालो म्हणून मी चांगला शेतकरी झालो आणि मला हे उशिरा कळालं. अच्छा. पण आजही 70% म्हणजे जे संघटना आहेत, जे विचार आहेत ते शेतकऱ्याला घातकच आहेत. माझ्या अनुभवानुसार सांगतोय, एका माणसाचा, एका संघटनेचा शरद जोशी होते तोपर्यंत शेतकरी संघटना शेतकऱ्याच्या हितासाठी आवाज उठवणारी होती. त्या गोष्टीपर्यंत ते होते तोपर्यंत सर्व शेतकऱ्याचे भले विचार, चांगले विचार याचे समोर. काही का होणं विरोधक त्या गोष्टीसाठी आवाज उठवून शेतकऱ्याचं फायद्याची जरा झोकतं माप राहायचं. पण त्याच्यानंतर शेतकऱ्यासोबत आंदोलन करायचं, शेतकऱ्याला समोर करायचं आणि शेतकऱ्याचे सर्व गोष्टी शेवटच्या क्षणाला म्हणजे हातात यश यालं सर्वाच्या शेतकऱ्याच्या, तर शेतकऱ्याला बाजूला ठेवायचं, विमानात बसून दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि मग तिथं स्वतःचा फायदा झाला, स्वतःला खुर्ची भेटली की बस तो प्रश्न विझला. ही आजच्या घडीला होणाऱ्या वास्तविक गोष्टी आहेत. खरंच आहे. त्यामुळं माझं तरी मत स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना कोण्याही आंदोलकावर किंवा घोषणेवर विश्वास ठेवू नये. मी याच्या अगोदरच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला स्पष्ट माझे मत मांडलेले आहे. बरोबर. आणि शेतकरी महिलेनं सुद्धा, जे बचत गटाच्या महिला असतील किंवा काही महिला सक्षमीकरण यंत्रणेमध्ये राबणाऱ्या महिला असतील, यांनी कोण्याही पक्षाच्या किंवा संघटनेच्या झेंड्याखाली जाऊच नये असं माझं स्पष्ट मत आहे. खांद्यावर घेऊन नये, झेंड्याच खांद्यावर घेऊन नये. आपलं काम भलं, आपण भलं, आपणाला पैसा कशा पद्धतीनं कोणी करून येते ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. हे लोक सर्व संघटना, मी आता तर 70चा आणि 30चा विभाजन केलं, पण मी तर 100%च म्हणेल की ह्या संघटना किंवा हे विचार या 2 गोष्टीला म्हणजे दोघालाही, शेतकऱ्याला आणि युवकांना सुद्धा वेगळ्या वळणावर नेऊन फायदा घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं प्रामाणिकपणे माझी सल्ला राहील सर्वांनाच की या गोष्टी आपण लागते तेवढ्याच घ्यायच्या. मतदान करायचं आहे, मतदानाचा अधिकार करायचा, द्यायचा. मतदानाला जाऊ नका असं नाहीये किंवा त्या गोष्टीकडे एखाद्या पक्षाच्या सावलीकडे जा असंही म्हणत नाही. पण त्याला जर आपण बळी पडलो तर ते आपले शत्रू होतात. आपण पाहतो महाराष्ट्रातील पर्टिक्युलर जो विदर्भ पट्टा आहे, या ठिकाणचा जो शेतकरी आहे तो गरीब आहे, अल्पभूधारक आहे. तर अशा शेतकऱ्याला जवळपास 50,000 1 लाख रुपये त्यांच्याकडे असेल तर तेवढ्या पैशामध्ये ते कोणता असा शेतीपूरक व्यवसाय ते करू शकतील जेणेकरून त्यांना त्यांचा फायदा मिळेल? विदर्भातला हा शेतकरी जवळपास 65 ते 70% कोरडवाहूच आहे. करेक्ट आहे. आणि शेतकऱ्याचा उहापोह करण्यापेक्षा मी हे म्हणेल की शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी हे जेमतेम वर्षाला 50,000 रुपये कमवू शकतो. कोरडवाहू शेतकरी किती त्यांनी काही केलं, तर अशा ह्या 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपयापर्यंत त्यांना मजल मारले तर अशा शेतकऱ्यांनी शेतीला पूरक उद्योग करावे त्या 50,000चे 1 लाखाचे. जर आपल्याला खरंच स्वाभिमानानं, स्वावलंबनानं उभं राहायचं असेल तर कर्जमाफीचा खेळ किंवा कर्ज काढून शेती करण्याचा खेळ स्वतःहून आपण बंद करायला पाहिजे. ही शाळा बरोबर. आपण 50,000 रुपये मिळवतोय,
आणि 50,000च्या कर्ज मिळवण्यासाठी आपण 1,00,000 रुपये खर्च करतो कर्जमाफीसाठी. हे हे गणित तुम्ही या आंदोलकासोबत राहून तुम्ही गणित लावा त्या गोष्टीचं, की आपल्याला किती वेळेस नागपूरला जावं लागते, किती वेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागते, किती वेळेस तालुक्याच्या ठिकाणी जावं लागते. हे खर्च लिहून ठेवा. हे खर्च आपला 50,000च्या वर जाते. मानसिक या- त्रास वेगळा. मानसिक त्रास वेगळा, पुन्हा मग त्याच्यासोबत आपण आपल्या घरात घेऊन आलेले व्यसन वेगळे, Correct. आपल्या घराचा संसाराचा त्या व्यसनापासून झालेला उद्ध्वस्त झालेले आपले हे मानसिक त्रास वेगळे. बरोबर. पण माझा एक प्रामाणिक सल्ला राहील की तुम्ही कष्टातून मिळवलेले जर 50,000 किंवा 1,00,000 रुपये असतील तर त्या 50,000ला तुम्ही शेतीपूरक उद्योग तयार करा. 4-5 शेळ्या घ्या, कोंबड्या घ्या, एखादी गाय घ्या, म्हैस घ्या, दूध व्यवसाय करा. नाही झालं तर रेशीम उद्योग सारखे रेशीम शासनाचे उद्योग करा, किंवा आपल्या जो 2-2.5 एकर 3 एकरवर असेल तर आपल्या शेताच्या बांधावर बारमाही येणारे फळाची झाडं लावा. आज नारळाचे झाड, नारळ लावले त्यावेळेस नारळाचे आपल्याला ₹25, ₹15, ₹20 नारळ मिळत होतं, पाण्याचं नारळ. आजची पाण्याची नारळाची किंमत पहा ₹80, ₹100. दवाखान्याच्या आसपास पहा तुम्ही ₹100च्या खाली ते नारळ नाही मिळत. हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांनी शिकायला पाहिजे. बरोबर. आणि यासाठी कर्ज काढण्याचं किंवा कर्जासाठी बँकेत जायची आपल्याला गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही मिळवलेल्या 50 जोपर्यंत तुम्ही कष्टाच्या पैशाचा म्हणजे सदुपयोग घेणार नाही, सरळ सूत्रात सांगायचं म्हणजे शेतीनिष्ठेच्या भाषेत सांगायचं झालं तर, बरोबर. तोपर्यंत तुम्हाला त्या पैशाची किंमत कळणार नाही आणि त्या पैशाचं उत्पन्न काढण्याचा मार्ग सुद्धा मिळणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही, मी तर म्हणेल की कर्ज न काढताच कोणत्या गोष्टीला उभारणी करावी. आणि कर्ज ज्यावेळेस तुमची उभारणी चांगल्या पद्धतीनं होईल, तुम्हाला त्या दूध व्यवसायापासून, शेळ्यापासून, कोंबड्यापासून अंडे विकायला मिळाले, दूध विकायला मिळालं, शेळीचं मांस विकायला मिळालं, त्यावेळेस तुमच्याकडे पैशाची आवक निर्माण होईल. त्यावेळेस तुम्ही कर्ज काढायचं शिका, कारण ते कर्ज फेडण्याची क्षमता तुमच्याजवळ असेल. बरोबर. निव्वळ एका गोष्टीवर तुम्ही कर्जाची फेड करू शकणार नाही आणि मग पुन्हा तुम्हाला आंदोलनामध्ये किंवा या गोष्टीमध्ये अजून सामावायला जावं लागणार आहे. कोरडवाहू राहणं म्हणजेच असं निराशा होण्याचं कारण नाही आहे. कोरडवाहूमध्येही तुम्ही चांगल्या पद्धतीनं शेती करू शकता. बरेच शेतकरी आहेत की कोरडवाहूमध्ये सुद्धा शेती करतात. आता या वर्षीचे उदाहरण घेतले, शासन सांगते कोरडवाहू शेती. कोरडवाहू शेतीमध्ये मूग, उडीद सारखे जर पिकं येत असतील तर तुम्ही कपाशी मागे किंवा इतर गोष्टींकडे जाण्याचा काही प्रयत्न करायची गरज नाही ना. आज उडीद, मूग, बाजरी हे जर पिकं कोरडवाहूमध्ये घेतले, त्याचे भाव जर पाहिली, तुलना केली तर तुमच्या बाकीच्या पिकापेक्षा त्या गोष्टीला जास्त आज भाव मिळून राहिलेला आहे. मग कोरडवाहू क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी जर आपण उत्पन्नात घेतल्या, आज उडदाची डाळ काय भाव आहे, मुगाची डाळ काय भावामध्ये आहे. पण लोकांची, शेतकऱ्याची मानसिकता अशी झालेली आहे की लवकर श्रीमंत व्हावा. लवकर श्रीमंत कोणी होणार नाही आणि झालेलं आहे मला तरी दिसत नाही. कारण तुम्हाला कोणती गोष्ट 100 पर्यंत जायचं असेल तर शून्यापासूनच तुम्हाला निघावं लागणार आहे. तुमच्या अनुभवामधून तुम्हाला असं काय वाटतं की येणाऱ्या 20 वर्षानंतर महाराष्ट्रातील जी काही शेती आहे ती आशादायक असेल की चिंतादायक असणार आहे? पहिल्यांदा आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण कर्ज माफीच्या रस्त्यावर जाणार आहोत की कर्ज फेडण्याच्या रस्त्यावर जाणार आहोत. शेतकऱ्यांनी पहिल्यांदा हे ठरवायला पाहिजे. जर खरंच कर्ज फेडण्याच्या रस्त्यानं आपण जर निघालो तर येणाऱ्या 20 वर्षात म्हणजे 2046च्या दरम्यान शेतकरी हे एक उद्योजक बनेल. अच्छा. मग ते शेतीच्या सर्वच प्रक्रिया याच्यावर म्हणजे अन्नापासून सर्वच गोष्टीचा उद्योजक बनेल. पण शेतकऱ्याला अगोदर कर्ज फेडण्याची मानसिकता तयार करायला लागणार आहे. आपण जर असंच कर्जमाफी जर करत राहिलो तर आपण 100% भिकारी होणार. आणि ह्या भिकाऱ्या झालेल्या लोकांचं सोंग हे राजकारणी लोक, आंदोलक हे आपला त्याचा फायदा घेतील. माझं तरी स्पष्ट मत आहे या गोष्टीला. आणि मोदी सरकारचे विचाराशी मी मोदी सरकारलाच किंवा मोदीलाच का मानतो, त्याचे विचार खूप समोरचे आहेत. जसं नर्मदा सरोवरचं पाण्याची लेवल वाढवण्याची जी त्यांची बुद्धिमत्ता होती की त्या नर्मदा सरोवरचं, ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी
हे सरोवर कसं होईल, कशा पद्धतीनं होईल आणि मग त्या सरोवरातून मिळणारं पाणी इतर देशाला किंवा आपल्या राज्याला कसं मिळेल, त्याची पाण्याची पातळी कशी राहील, हे त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं. दूरचे विचार होते आणि हेच विचार जर आपण शेतकऱ्यांनी ठेवले, तर या 20 वर्षातच आपण घेतलेलं कर्ज फेडण्याचा उद्दिष्ट समोर ठेवलं आणि त्या पद्धतीनं आपली शेती, आपल्या शेतीचे व्यवहार जर केले, तर 20 वर्षातच आपणाला शेतकरी उद्योजक झालेला दिसेल.